दगडात संगीत करण्याची कला ही हम्पीच्या स्थापत्यकलेची सर्वोच्च देणगी मानली जाते. कारण इथली जलव्यवस्था जर आपण पाहिली, पाण्याचा पुनर्वापर कसा करायचा हे तंत्र जर आपण बघितलं, तर येथील जमिनीवर केलेली रचना आजही इथल्या इंजिनियरनासुद्धा आश्चर्य करायला लावेल. हम्पीपासून रायगडपर्यंतचा हा प्रवास म्हणजे संस्कृतीचा वारसा, धर्माचं अधिष्ठान आणि स्वराज्याच्या पुनर्जन्माची कहाणी होती. नमस्कार, मी आज आहे हम्पीमध्ये आणि हम्पीमधल्या या विष्णू मंदिरामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. दगडांनी बांधलेलं शहर, पण या दगडांमध्ये जिवंत आहे कला, श्रद्धा आणि कल्पकता. ही आहे हम्पी, स्थापत्यकलेचा एक अद्भुत चमत्कार, भारताच्या प्राचीन वैभवाचं जिवंत प्रतीक. 1336मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली आणि हम्पी त्याची राजधानी बनली. येथील कारागीर, शिल्पकार आणि वास्तुविशारदांनी दगडांमधून एक जग निर्माण केलं, ज्यात धर्म, विज्ञान, गणित आणि सौंदर्य यांचं अद्भुत मिश्रण होतं. विरूपाक्ष मंदिर हे हम्पीचं हृदय आहे. 11व्या शतकातील या मंदिराची उंच गोपुरं, कठीण नक्षीकाम आणि भूमितीपूर्ण रचना स्थापत्यकलेचा शिखरबिंदू मानले जातात. येथे सूर्यकिरणं थेट देवळातील गर्भगृहात पडतात, अशी वास्तुरचना त्या काळच्या वास्तुरचनाकारांनी केली आहे. हीच होती त्या काळातील विज्ञाननिष्ठ कलाकृती. डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेलं हम्पी एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. आज इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणारे हे अवशेष भूतकाळातील वैभवाची साक्ष देतात. या वैभवाच्या केंद्रस्थानी उभं होतं श्री विठ्ठल मंदिर, जे केवळ एक देवस्थान नाही, तर कलेचा, भक्तीचा आणि भक्तराज पुंडलिकाच्या परंपरेचा जिवंत संगम आहे. हे मंदिर बांधण्यात आलं 15व्या शतकात राजा देवराय दुसरा आणि राजा कृष्णराव यांच्या काळात. विजयनगर साम्राज्याच्या समृद्धीचं हे प्रतीक. या मंदिराची रचना म्हणजे भारतीय शिल्पकलेचा एक अद्भुत नमुना. उंच गाभारा, विस्तीर्ण अंगण आणि भव्य रथमंडप, जो दगडात कोरलेला असूनही रथाची चाके खऱ्यासारखे गोलाकार दिसतात. हे मंदिर विठोबा किंवा विष्णूच्या अवताराला समर्पित आहे. पंढरपूरच्या विठोबाप्रमाणेच इथला विठ्ठल भक्ती आणि करुणेचं प्रतीक मानलं जातो. याबाबत एक दंतकथा सांगितली जाते की विजयनगरचे राजे पंढरपूरला गेले असता त्यांना विठोबाचे दर्शन झाले. त्या दर्शनाने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी हम्पीतच विठ्ठलाचं मंदिर उभारण्याचा संकल्प केला. मंदिराच्या सभोवती सुंदर मंडप, स्तंभ आणि संगीत मंडप सुद्धा दिसतात. हे स्तंभ इतके सुंदर कोरलेले दिसतात की त्यावर ठोका दिल्यावर नाद निर्माण व्हायचा. यांना म्हणूनच संगीत स्तंभ म्हणून सुद्धा ओळखलं. कलेची आणि विज्ञानाची सांगड या ठिकाणी घातलेली दिसते. हम्पीच्या स्थापत्य कलेची ही देणगी आहे. आज मंदिर भग्नावस्थेत असलं तर त्यातील प्रत्येक दगड, प्रत्येक शिल्प भक्तीचं आणि इतिहासाचं गाणं गातं. येथील वातावरणात आजही विजयनगरच्या वैभवाची झलक आणि विठोबाच्या चरणी वाहिलेल्या भक्तीचा सुवास दिसतो. हम्पीचं विठ्ठल मंदिर म्हणजे राजसत्ता, अध्यात्म यांचं सुंदर मिश्रण. भक्ती, कला आणि स्थापत्य यांचा संगम दिसतो. इथं देव आहे, पण तो दगडात नाही, तो आहे कारागिराच्या हातात, भक्ताच्या भावनेत आणि इतिहासाच्या प्रत्येक श्वासात. हम्पीतील विठ्ठल मंदिर हे देव आणि माणूस यांच्यामधला पूल आहे, जो भक्तीच्या सुराने आजही जिवंत आहे. राजवाड्यांच्या अवशेषातही शाही वैभव या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. हत्तीशाळा म्हणजे शक्ती आणि सौंदर्याचं सुंदर एकत्रीकरण. प्रत्येक दारात स्वच्छ प्रकाश, थंडावा आणि वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट विचार आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कमळ महालाचं घुमट इस्लामी आणि भारतीय शैलीचं सुंदर मिश्रण आहे. हम्पीचं स्थापत्य केवळ सुंदर नव्हतं, ते शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा तयार केलं होतं. कारण इथली जलव्यवस्था जर आपण पाहिली, पाण्याचा पुनर्वापर कसा करायचा हे तंत्र जर आपण बघितलं, तर येथील जमिनीवर केलेली रचना त्यातल्या इंजिनियरना सुद्धा आश्चर्य करायला लावेल, अशी हम्पीतली ही रचना आहे. हम्पीच्या प्रत्येक वास्तूत निसर्गाशी संवाद साधल्याचं आपल्याला दिसतंय. डोंगर असेल, दरी असेल आणि मंदिर यांचा समतोल आपल्याला या ठिकाणी साधलेला दिसतो. ही होती त्या काळातील पर्यावरणाचा स्नेह किंवा पर्यावरण जपणारी स्थापत्य दृष्टी. आज हम्पीच्या अवशेषातून सुद्धा
तीच आपल्याला प्रेरणा मिळते की कला फक्त बांधली जात नाही, ती जगली जाते. दगडातून उभं राहिलेलं हे साम्राज्य आजही भारतीय वास्तुकलेचा एक आदर्श उदाहरण मानायला हरकत नाही. म्हणूनच हम्पी म्हणजे स्थापत्यकलेचा आत्मा असल्याचं म्हटलं जातं. कारण इथल्या दगडामधून बोलणारी श्रद्धा असेल, विज्ञान आणि सौंदर्याची गाथा, ही नगरी केवळ इतिहास नाही, ती भारतीय प्रतिभेचं अमर प्रतीक आहे. कारण जर आपण इथली नगरी बारकाईनं पाहिली किंवा इथले प्रत्येक दगडामध्ये इथं काहीतरी आपल्याला दिसून येतं. कारण हम्पीचं सौंदर्य हे कशातही मोजता येणार नाही. इथले भग्न झालेले दगड आणि भग्न झालेले अवशेष आपण पाहत असलो तरी या ठिकाणी जिवंतपणा आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाही. कारण प्रत्येक दगडात कोरलेल्या मूर्ती असतील किंवा प्रत्येक दगड धोंडे हे सगळं आपण पाहिले तर त्याच्यामध्ये आजही हम्पीचे अवशेष आणि हम्पी त्या काळात घेऊन गेल्याशिवाय आपल्याला राहत नाही. त्या काळातील हम्पी म्हणजे मोठे किल्ले, मंदिरं, बाजारपेठा, नद्या, नर्तक, विद्वान, संत, कवी म्हणजे हम्पी. एक जिवंत सभ्यता हम्पीमध्ये त्या काळात नांदत होती. हिंदू राज्यसत्ता आणि प्रजेसाठी न्याय हे सगळं इथल्या राजकारणाचं केंद्र होतं. पण इतिहास कायम एकाच रंगात राहत नाही, तो रंग बदलतो. 1565 सालच्या ताळीकोटच्या युद्धात विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला आणि हम्पीच्या सुवर्णनगरीवर काळोख पसरला. मुस्लिम सल्तनतांनी लुटमार केली, मंदिरं जाळली आणि ही राजधानी राखेत परावर्तित झाली. काही वर्षांनी त्या राखेतून एक ठिणगी उठली. ती ठिणगी होती स्वराज्याची. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात शिवनेरीच्या किल्ल्यावर जन्म घेतो एक बालक आणि त्याचं नाव शिवाजी. जिजामाता त्याला कथा सांगतात, रामायण, महाभारत आणि धर्माच्या रक्षणासाठी लढणाऱ्या राजाची. त्या कथा म्हणजेच विजयनगरच्या साम्राज्याच्या राखेतून उठलेली आशेची ठिणगी होती. याच आशेच्या ठिणगीतून जन्माला आले शिवाजी महाराज. शिवाजी महाराज वाढतात. स्वराज्याचं स्वप्न त्यांच्या डोळ्यात आकार घेऊ लागतं आणि हे आकार घेत असलेलं स्वप्न जणू काही विजयनगरच्या साम्राज्याचा बदलाच असतं. ते दक्षिण भारतावर विजापूर, गोवळकोंडा आणि मुघल सत्तेचा दबदबा त्या काळात होता. पण या सत्तांना न जुमानता एका मराठी वीरानं ठरवलं, आपलं राज्य, आपला धर्म आणि आपला स्वाभिमान आपल्याच हातात हवा. आणि हा स्वाभिमान त्याला मिळाला कुठून? हा स्वाभिमान, हा विचार म्हणजेच विजयनगरच्या परंपरेचं पुनर्जीवन होतं. हम्पीनं दाखवलेलं हिंदू राज्य संघटन तेच पुढं शिवाजी महाराजांनी नव्या जोमानं उभारलं, वाढवलं आणि संपूर्ण हिंदुस्थानात ते दाखवून दिलं. हम्पी होतं त्या काळातलं केंद्र शासन, नायक व्यवस्था आणि सामर्थ्यशाली लष्कर. रायगडावरही महाराजांनी निर्माण केलं शिस्तबद्ध प्रशासन, मंत्री परिषद, न्याय व्यवस्था आणि मजबूत किल्ले. विजयनगरात धर्म होता, संस्कृती होती आणि कला यांना महत्त्व होतं. शिवाजी महाराजांनी सुद्धा राज्यकारभारात धर्मनिष्ठ राजकारणाचा आदर्श घालून दिला. आणि जे विजयनगरच्या साम्राज्यात दाखवून दिलं जायचं, जे राजकारण, जे समाजकारण होतं किंवा धर्म, प्रजेच्या कल्याणासाठी जे काय केलं जायचं, तोच वारसा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर आणि तुलनेनं स्वराज्यामध्ये दाखवून दिला. हम्पीपासून रायगडपर्यंतचा हा प्रवास म्हणजे संस्कृतीचा वारसा, धर्माचं अधिष्ठान आणि स्वराज्याच्या पुनर्जन्माची कहाणी होती. आजही हम्पीच्या भग्न अशा या मंदिराकडे पाहिलं ना की जणू आवाज येतो, आम्ही पेटवलेला दीप रायगडावर पुन्हा उजळला आणि रायगडावर उभा असलेला तो सिंहासनावरचा राजा जणू म्हणतो कसा, मी विजयनगरच्या स्वराज्याचं स्वप्न साकार केलंय आणि ते स्वप्न अखंड हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं. हम्पी राखेत गेली पण तिचा विचार, तिचं तत्व कधीच मेलं नाही. त्या विचारातून जन्म झाला हिंदवी स्वराज्याचा. त्या विचारातून उभं राहिलं एक राष्ट्र आणि जगासमोर झळकला मराठ्यांचा अभिमान. हम्पीच्या भग्न अवशेषामधून उगवलेला तो प्रकाश आजही रायगडाच्या गडकोटावर तेजमय झळकतो. कारण स्वराज्याची ज्योत कधीही विझत नाही, ती ज्योत सदैव तेवत असते. जय जिजाऊ, जय शिवराय.